या मालिकेचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करते. प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये असा रिव्ह्यू पाहणार आहोत की नंदिनी तिच्या फॅमिलीबरोबर शॉपिंगला आलेली असते. तिथे आता त्यांची शॉपिंग करून झाल्यावरती घरी जायला ते निघालेले असतात. आता नंदिनी फोनवर बोलते तर इकडे काव्याला भेटायला जीवा पण तिथेच आलेला असतो. आणि तेवढ्यात आता एक जोरात अशी गाडी येत असते. खरं तर ती गाडी शनयाची असते. शनयाच तो अपघात घडवणार असते, कारण तिला नंदिनी आणि पार्थचं जे काही म्हणजे रिलेशन आहे ते तिला बघवत नाही आणि म्हणूनच आता ती मुद्दामूनच पार्थ आणि नंदिनीमध्ये येण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. तर तिने असा प्लॅन केला आहे की मुद्दामूनच नंदिनीचा अपघात घडवायचा आणि पार्थपासून तिला वेगळं करायचं. पण तेवढ्यात आता जीवाचं लक्ष जातं आणि जीवाचा आकांत करत ओरडतच तिला वाचवण्यासाठी धावत जाऊन तिला तो वाचवतो सुद्धा. आणि शनयाची गाडी भरधाव वेगाने पुढे निघून जाते. आता शनया सुद्धा घाबरलेली असते, कारण तिला कोणी पाहिलंय का असं तिला संशय येत असतो. आणि पार्थ काही तिला ओळखत नाही, पण तिच्या गाडीचा नंबर मात्र पार्थने घेतलेला असतो. पुढे आता नंदिनी घरी जाते, पण ती खूप घाबरलेली असते. पण तिच्याहीपेक्षा तिच्या आई वडील आणि बहिणी सगळेच खूप घाबरलेले असतात आणि तिला म्हणतात की तुला बरं वाटतंय ना, तू ठीक तर आहेस ना, तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला. तेव्हा आता नंदिनी सुद्धा आता जीवाचं कौतुक करत असते आणि म्हणते की नाही, मला काहीच झालेलं नाहीये, पण आज जीवा ते नसते ना तर खरंच माझा अपघात झाला असता. आज त्यांच्यामुळे मी वाचली आहे. खूप आभार मानत असते आणि हे ऐकून काव्या सुद्धा खूपच खुश झालेले असते मनातून. तर आता काव्या इकडे नंदिनीला म्हणत असते की काय कोणाचा फोन आलाय, कारण नंदिनीला आता पार्थचा कॉल आलेला असतो आणि पार्थला सगळं काही जीवाने सांगितलेलं असतं आणि म्हणून तो तिची तब्येत विचारण्यासाठी त्याने फोन केलेला असतो. आणि मग आता नंदिनी म्हणत असते की त्या दिवशीच्या गोष्टीमुळे तुम्हाला राग आलाय ना, खरं खरं सांगा. तेव्हा पार्थ म्हणतो राग तर आला होता, पण इट्स ओके, राग आला तरी तो विसरून जायचा असतो, पुढे काय. मग आता नंदिनी म्हणते की ठीक आहे, त्या दिवशी मी तुम्हाला नाही म्हणाले त्याचं कारण पण वेगळं आहे, मला तुम्हाला सांगायचं आहे, पण आपण आज भेटू शकतो का. मग पार्थ म्हणतो ठीक आहे ना, आज जाऊयात का डिनरला. तर नंदिनी हो म्हणते. आणि मग आता तिच्या आईवडिलांना ती परमिशन घेण्यासाठी हॉलमध्ये येते आणि सांगत असते की आई बाबा, आज मला पार्थला भेटायला जायचे, त्याने डिनरसाठी बोलवलंय, तर मी जाऊ का. तर नंदिनीची आई म्हणते की अगं, तू बोलशील आणि आम्ही तुला नकार देऊ असं कधी झालंय का, जा ना बाळा, तुला कधी आम्ही अडवतो का. पण मग एकटी नको जाऊस असं तिचे बाबा तिला म्हणतात, कारण तुझा अपघात होता होता वाचलाय आणि तुला एकटीला असं घराबाहेर पाठवणं आम्हाला काही योग्य वाटत नाहीये. त्यामुळे तू एक काम कर ना, काव्य आणि आरुषीला पण घेऊन जातेस का सोबत, तुला पण सोबत होतील ना. मग आता नंदिनीकडे म्हणते अच्छा ठीक आहे, मी घेऊन जाते. तर दुसरीकडे पार्थ हा सेंट वगैरे मारून एकदम असा टकाटक तयार झालेला असतो आणि त्याला पाहून जीवा लगेच त्याला चिडवतो आणि म्हणतो की अरे बापरे, आज काय तुझं स्पेशल, सेंट वगैरे मारून नक्की चाललास कुठे तू. आता इथे पार्थ त्याच्याशी खोटं बोलतो की नाही, माझी मीटिंग आहे वगैरे असं तसं. आणि मग आता जीवा म्हणतो की हो का, पण तुझ्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही की तू मीटिंगला चाललायस, इतका खुश का आहे, कळी इतकी खुललेली का आहे तुझी, सांग लवकर, आणि मला पण घेऊन जा ना जरा मीटिंगला. तेव्हा पार्थ म्हणतो नाही, आज नाही. मग म्हणतो की तू नंदिनीला भेटायला चाललायस ना दादा, तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंय ते. मग पार्थ म्हणतो की अच्छा, बरोबर बोललास तू, खरंच मी नंदिनीला भेटायला चाललोय, मग काय तुझं काय म्हणणं आहे. तर पार्थ जीवा म्हणतो की माझं काही म्हणणं नाहीये, ठीक आहे, एन्जॉय आणि कंटिन्यू असं म्हणून तो निघून जातो. तर पुढे आता पार्थ हा हॉटेलमध्ये येतो आणि इकडे त्याने नंदिनीला लोकेशन पण पाठवलेलं असतं. आता पार्थला असं वाटतं की नंदिनी एकटीच येते, म्हणून त्याने ग्रीटिंग एक सरप्राईज द्यायचं म्हणून ठरवलेलं असताना तो वेटरला सांगतो की जेव्हा मी हे तुम्हाला इथे आणायला सांगेल ना तेव्हाच घेऊन यायचं, तोपर्यंत तुमच्याकडे ठेवा, असं म्हणून एकदम एक्सायटेड होऊन पार्थ आता बसलेला असतो नंदिनीची वाट पाहत. आता नंदिनीची एंट्री होते तर नंदिनी बरोबर आहे तिच्या बहिणी तिच्या मागेच उभ्या असतात आणि पार्थ खूप आनंदात असतो, कारण त्याला अगोदर नंदिनी हाय करते आणि जेव्हा ती आतमध्ये यायला लागते तर तिच्या दोघी बहिणींची पण एंट्री होते. आता पार्थ 1 मिनिटासाठी इथे शब्द होतो, कारण त्याला कळत नसतं की म्हणजे नक्की ही डिनर डेट समजू की काय समजू, पण त्याला आता ही गोष्ट ॲक्सेप्ट तर करावी लागणार आहे. तेव्हा आता नंदिनी बरोबर त्या दोघी आतमध्ये एंट्री करतात आणि लगेच पार्थ उभा राहून त्यांना म्हणजे खुर्चीवर बसवण्यासाठी असं हाताने इशारा करत असतो आणि त्या तिघी आता खाली बसतात. इकडे पार्थ आता मुद्दामून नंदिनीकडे पाहून टोमणा मारतो की अच्छा, तुम्ही त्यांना पण घेऊन आलात का. काव्या म्हणते की म्हणजे तुम्ही असं म्हणत आहात ना, तुम्हाला असं म्हणायचं असेल ना की तुझ्या बहिणींना का घेऊन आली, पण तुम्ही जरा उलटं बोलतायत ना. पार्थ म्हणतो नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी कुठे असं म्हणालो होतो की तुम्ही एकट्याच या, मला काहीच हरकत नाहीये. पण बोलता बोलता आता पार्थ म्हणतो की मग तुम्ही एक काम करायला हवं होतं ना, तुमच्या आईवडिलांना पण घेऊन यायला हवं होतं, मग पूर्ण फॅमिली आली असते तर मलाही बरं वाटलं असतं. तेव्हा नंदिनी ही पार्थकडे बघते आणि तिला सगळं कळलेलं असतं की पार्थला मनातून किती राग आलाय माझा की मी माझ्या बहिणींना घेऊन आली.
पण इट्स ओके म्हणून आता पार्थ पुढे म्हणतो की तुम्ही काय खाणार, काय ऑर्डर करायची, असं म्हणून आता तो त्यांना सगळं काही त्यांचं जे काही फॅसिलिटीज आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग आता अशा प्रकारे त्यांचं इथे डिस्कशन चालू असतं, त्यांच्या गॉसिप चालू असतात. पण इकडे काव्यालाही काही पटलेलं नसतं पार्थचं जे काही बिहेवियर आहे ते. तर आता ती त्याचा अपमान करताना दिसणार आहे. ती मध्येच म्हणते की ही अशी डेट डिनर, याला डेट डिनर म्हणतात का तुमच्यात, मला बिलकुल पटलेलं नाही, असं एकदम तोंडावरती पार्थला बोलते. पण इकडे आता नंदिनीला खूप राग येतो. ती उभी राहते आणि काव्याला म्हणते की तुझी कोणती भाषा आहे बोलण्याची, तोंड सांभाळून बोल काव्य, आपल्यासमोर कोण आहे याचा जरा विचार कर. आता पार्थला सुद्धा इथे राग येतो. तर दुसरीकडे शनायाचे बाबा हे नंदिनीच्या घरी गेलेले आहेत आणि ते आता म्हणतायत की तुला खरोखर असं माझी म्हणजे मैत्री खरी असेल तर आपण, मी जे सांगते ते तुला ऐकावं लागेल. आणि माझं असं म्हणणं आहे की तू त्या नंदिनीचं लग्न कॅन्सल कर, म्हणजे जे काही पार्थ बरोबर ठरवले ते, कारण आपली मैत्री ही खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुला ऐकावं लागेल. कारण नंदिनीचं आणि पार्थचं लग्न नाही होऊ शकत, तू मोडून टाकते लग्न. तेव्हा आता नंदिनीचे वडील काय निर्णय घेतील हे आपण पुढे पाहणारच आहोत. पण इकडे आता नंदिनीला धक्का बसलेला आहे. हे सगळं ऐकलेलं आहे की हे असं का म्हणतायत, त्यामुळे नंदिनीला सुद्धा ते इथे खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर इकडे रम्या आणि वसुंधरा फोनवर शनायाच्याच बाबांना असं सांगते की माझं एक काम आहे ते तुम्हाला करावं लागेल, माझं नाव येता कामा नये, पण जर असं केलं तरच तुमच्या मुलीला सुद्धा फायदा आहे. तेव्हा हे सगळं आता जे काही प्रकरण आहे ते वसुंधरानेच करायला लावलेलं असतं. तितक्यात आता रम्या तिचं वसूचं बोलणं फोनवरचं ऐकते आणि म्हणते की आई, अगं तू कोणाला काय सांगत होतीस, कोणाचं लग्न, कोणाचे निर्णय, काय बोलतेस तू. तेव्हा वसू म्हणते कळेल तुला, तुझ्याच लग्नाबद्दल मी बोलते. तेव्हा रमा म्हणते आई, मला लग्न करायचं नाही, प्लीज तो विषय तू सोडून बोल. तेव्हा वसू म्हणते की अगं तुला पार्थबरोबर लग्न करायचं आहे का. तेव्हा रम्या खुश होऊन म्हणते की खरंच आई, असं होऊ शकतं का, पण पार्थचं आणि नंदिनीचं लग्न होणार आहे, मग माझं लग्न पार्थबरोबर कसं काय, तू लग्न वगैरे मोडतेस की काय ते नंदिनीचं. तेव्हा वसू म्हणते की तसंच काहीतरी समज, कारण तुझ्या डोळ्यातील पाणी मी अजून नाही पाहू शकत. आजपर्यंत सगळ्यांनी तुला त्रास दिलाय, तुला छळलंय, तुझं एक एक अश्रू कसा परत करायचा ना हे मी आता करणारच आहे. पण माझं नाव मध्ये येणार नाहीये रम्या, फक्त तू डोळ्यासमोर एकच ठेव की तुला पार्थशी लग्न करायचं आहे आणि ते कसं करायचं, कसं घडवून आणायचं हे माझ्या हातात आहे. त्यामुळे याच्यापुढे तू रडायचं नाही आणि काळजी करायची नाहीस. तेव्हा रम्या खूप खुश होते आणि म्हणते की खरंच आई, तू खूप ग्रेट आहेस, तू माझ्यासाठी काहीही करू शकतेस. असं म्हणून आता ते दोघे एकमेकींना मिठी मारतात आणि म्हणतात की आता लवकरच तुला बघायला मिळेल की कसं नंदिनी आणि पार्थ एकमेकांपासून वेगळे होत आहेत. इकडे आता विक्रम, त्यांना कळत नसतं की आता काय निर्णय घ्यायचा. एका बाजूला मुलीचं स्वप्न मी भंग करतोय, एका बाजूला मैत्री तोडायची, आता कसा निर्णय घ्यायचा हे खूप कठीण आहे. पण शनाया सुद्धा आता नंदिनीच्या मागे लागलेल्या आहे. तर इकडे रम्या आणि वसू या सुद्धा नंदिनीच्या पार आता जीवाशी खेळ करायला निघालेल्या आहेत, कारण आता पार्थ आणि नंदिनी यांचं चांगलंच बॉन्ड तयार झालेलं आहे आणि त्या रम्या आणि शनाया दोघींनाही पावत नाहीये आणि पार्थामध्येच गुंतून बसलेला आहे सगळ्यांमध्ये. पण पार्थचं मनापासून नंदिनीवरच प्रेम आहे. पण पुढे आता नंदिनीचे वडील काय निर्णय घेणार ते पाहणं खूप रंजक ठरणार आहे. प्रेक्षकांनो, तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ह्या मालिकेव्यतिरिक्त अजून तुमच्या आवडीच्या ज्या काही मालिका असतील ते कमेंटमध्ये मला मेन्शन करा, जेणेकरून त्याचे रिव्ह्यू आपण रोज पाहणार आहोत. चला भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.